आणि म्हणून मला असं वाटतं की या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रेझेन्स, यात्रा सरकारी आहे, आपण काही झेंडे घेऊन गेलं पाहिजे असं कोणाचं मत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम काय आहे तर योजना सरकारपर्यंत, सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या. मग ही यात्रा नीट गेली की नाही त्याची चिंता करणं, तिथे लोक उपस्थित आहेत की नाही चिंता करणं, जी काही कमी असेल ते त्या ठिकाणी करणं, लोक एकत्रित करणं, लाभार्थी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवणं, त्यांना त्या लाभांशी जोडून देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आज आपण पाहू शकतो की आज केंद्रातले 8 मंत्री हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये या यात्रेच्या निमित्ताने चालले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचा काळ, आणि हे लक्षात ठेवा की ही जी यात्रा आहे ही यात्रा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला मोदीजींशी जोडणारी यात्रा आहे. हा नुसता संकल्प यात्रेचा रथ नाही आहे, हा मोदीजींच्या गॅरंटीचा रथ आहे. जी गॅरंटी लोकांपर्यंत पोहोचते, जी गॅरंटी केवळ शब्दांपुरतं मर्यादित नाही आहे. आणि म्हणून हा जो काही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आहे त्याचं योग्य स्वागत होणं, तो गावोगावी पोहोचणं, त्याच्यापुढे लोक उपस्थित राहणं, याकरता आपण प्रत्यक्ष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. एक गोष्ट मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला मोदीजींचं आकर्षण आहे. काही लोक म्हणतात नाही ते हिंदी बाजी पट्ट्यात आहे, ते इकडे आहे, ते तिकडे आहे, याला काहीच अर्थ नाही आहे. हे जे काही सांगितलं जातं, जर मोदीजींचं आकर्षण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नसतं तर 2 लोकसभेच्या निवडणुका 42 जागा आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकलो, आणि अशा ठिकाणी जिंकलो की जिथे कल्पना केली नव्हती, अशा मतदारसंघांमध्ये जिंकलो. हे का जिंकू शकलो? याचं कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की आपल्या राज्यामध्ये जो काही विकास होऊ शकतो, आपल्या देशात जो काही विकास होऊ शकतो तो मोदीजींच्या माध्यमातूनच होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही जी निवडणूक आपण जिंकलो ना 3 राज्याची, यांनी आपलं मनोबल जसं उंचावलं आहे तसं विरोधकांचं मनोबल हे खच्ची तर झालंच आहे, पण ते एका डॅमेजिंग मानसिकतेमध्ये पोहोचले आहे. एक हिंदीमध्ये म्हणतात हम न खेले खेल बिगाडे, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आहे. आपण वर्षानुवर्ष विरोधी पक्षात काम केलं, पण विरोधी पक्षात काम करत असताना आपण सत्तेचे विरोधक होतो, आपण देशाचे विरोधक नव्हतो, आपण विकासाचे विरोधक नव्हतो, आपण समाजाचे विरोधक नव्हतो. आपण वैचारिक विरोध त्या पक्षांना केला, त्यांच्या विचारधारेला केला. आणि म्हणून बोलत असताना कधी आपण देशाची हानी होईल, देशामध्ये समाजामध्ये विघटन होईल, अशा प्रकारे आपलं वर्तन आणि वक्तव्य कधी राहिलं नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात आणि देशात आज ज्या प्रकारचा विरोधी पक्ष मानसिकतेत गेलाय, आता काय वाटेल ते करायचं, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. खोटं बोला, रेटून बोला. आता त्यांना देशाची चिंता नाहीये, त्यांना समाजाची चिंता नाहीये, त्यांच्या वागणुकीचा काय दूरगामी परिणाम आहे याची चिंता नाहीये. एक अनार्किस्ट अशा प्रकारच्या भूमिकेमध्ये ते पोहोचले आहेत, आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतोय रोज भूमिका बदलत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अर्थातच काँग्रेस ज्या प्रकारच्या भूमिका हे लोक घेत आहेत, यांना प्रदेशाची चिंता नाहीये, समाजाची चिंता नाहीये, यांना केवळ सत्तेच्या राजकारणामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवता येईल इतक्यापुरतं आता यांची कारवाई मर्यादित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे दिवस हे अधिक सावधानतेने आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागणार आहे.